ओके. तर आज आपण घेतोय मेडिटेशन पीस आणि इलिमिनेशन. हे पीस आणि इलिमिनेशनचं जे मेडिटेशन आहे हे आपण अर्थसाठी घेतो बेसिकली. ठीक आहे ना. त्याच्यात पीस आणि इलिमिनेशन हे दोन्ही नावं दिलेली आहेत. आपण जेव्हा मेडिटेशन करतो तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला मनशांती हवी आहे. वेगवेगळे कारणं होत असतात आयुष्यात आणि आज आपण इतके मोठे झालो आहोत. जवळपास आपण 40-45 क्रॉस केलेली आहे. तर आपल्याजवळ खूप जास्त अनुभव आलेला आहे चांगल्या आणि वाईट गोष्टींचा. त्या वाईट गोष्टींना आपलं मन लवकर फोकस करतं की अरे माझ्यासोबत असं झालं किंवा मी असं कोणासोबत तरी केलं. कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं रात्री झोपताना की मी कधीतरी त्यावेळेस असं वागायला नको होतं किंवा मी असं डिसिजन घ्यायला नको होतं. असे काहीतरी एक आपल्या मनात चलबिचल सुरू असते. आपलं मन अस्वस्थ होत असतं. जसं आपलं मन अस्वस्थ होतं आणि आपल्या मनात तशा वस्तू येतात किंवा गोष्टी येतात. एक्झॅक्टली सेम काइंड ऑफ थॉट्स जे आहेत ते दुसऱ्या पण माणसांच्या मनात येत असतात. कारण आपण सगळेजण एका पृथ्वीवर राहतो आणि ही पृथ्वी ही एका इमोशननी आपल्या सगळ्यांना एकमेकांसोबत जोडत असते. जसं आपल्याला म्हटलं जातं ना, आपण सगळे त्या परमपिता परमात्म्याचे मुलं आहोत. ठीक आहे. त्याची एनर्जी ही आपली एनर्जी असते. त्याच्याच एनर्जीच्या ह्याच्यातनं छोटीशी एनर्जी जमा झाली आहे आणि आपण सगळेजण इंडिव्हिज्युअली वागवत असतो त्या एनर्जीला. म्हणजे आपला मेन एनर्जी सोर्स तोच आहे. एक्झॅक्टली तसंच. तोच मेन एनर्जी सोर्स पूर्ण अर्थ सरफेसवर पण आहे. आणि जसं मी आत्ता म्हटलं होतं की पृथ्वी आणि आपण एकमेकांशी इमोशनल एनर्जी व्हायब्रेशननी जुळलेले आहोत. मग जसं मला आनंद मिळाला पाहिजे तसं बाकीच्यांना पण आनंद मिळाला पाहिजे. मग प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आपण आठवून देण्यापेक्षा जर आपण सगळ्या गोष्टी पूर्ण एका पृथ्वीला समोर कन्सिडर करून केल्यात तर त्याने खूप जास्त फायदा होतो. कारण जसं आपल्याला ना एक हिंदीमध्ये म्हण आहे, बूंद बूंद से सागर बनता है. एक्झॅक्टली तसंच जेव्हा आपण ग्रुप मेडिटेशन करतो आहे आणि कलेक्टिव्हली आपण त्या अर्थला ब्लेसिंग्स देतो आहे. आपण पीस आणि इल्युमिनेशन मध्ये ब्लेसिंग्सच देणार आहे अर्थला. तर जेव्हा आपण सगळेजण कलेक्टिव्हली हे काम करतो आहे तर ती एनर्जी लेवल खूप हाय होऊन जाते. एकट्या माणसाची एनर्जी आणि खूप सगळेजण मिळून जेव्हा ब्लेसिंग्स करतात तेव्हा ती कलेक्टिव्ह ग्रुप एनर्जी याच्यात खूप मोठा डिफरन्स व्हायला लागतो आणि तो खूप पॉझिटिव्ह याच्यात असतो. आणि आपल्याला एक गोष्ट असून माहितीये की आपण सगळेजण पृथ्वीवर राहतोय. म्हणजे पृथ्वीवर किंवा एखाद्या देशात कुठे पण हिंसा होत असेल तर भलेही तो आपला देश नाही किंवा आपण जिथे राहतोय तो एरिया नाही, पण मनात कुठेतरी हळहळतं की अरे हे असं व्हायला नको. मग ते तिथे नको व्हायला आणि ते आपल्यासोबत पण नको व्हायला. कारण ती जी एनर्जी तिथे असते हार्मफुल एनर्जी, ती एनर्जी व्हायब्रेट होऊन अर्थ सरफेसवर सगळीकडे पसरत असते. म्हणून जेव्हा आपण इथे अर्थ सरफेसला किंवा अर्थला पीसफुल एनर्जी प्रोव्हाइड करत असतो, प्रेमळ अशी गुलाबी ऊर्जा देत असतो, तर ही प्रेमळ गुलाबी ऊर्जा सगळीकडे जाते. जिथे हिंसा आहे तिथे पण जाऊन अहिंसा मध्ये कन्व्हर्ट करायला मदत करत असते. जिथे अशांतता आहे तिथे शांतता तयार होत असते. जिथे रुखरुख आहे तिथे आनंद तयार होतो. ठीक आहे. जिथे आपण म्हणू की समृद्धी अकाल पडलेला आहे तिथे समृद्धी डेव्हलप व्हायला मदत होत असते. तर असं हे खूप व्हॅल्युएबल आणि इम्पॉर्टंट असं मेडिटेशन आहे जे आज आपण करणार आहे. तर मी स्क्रीन शेअर करते आहे आणि आपण त्या ऑडिओ सोबत सगळ्यांनी डोळे बंद करून ते म्हणायचं. म्हणायचं तर नाहीच आहे, ऑडिओमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सगळे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला त्याच्यात मिळालेले आहेत. तर ते इन्स्ट्रक्शन्स आपल्याला ॲज इट इज फॉलो करायचे आहेत. हात आपले जे आहेत ते मांडीवर राहतील आणि पाम्स इज फेसिंग टुवर्ड्स द आकाश. ठीक आहे ना. तर वर असे असतील आहेत व्यवस्थित आपल्या याच्यावर ठेवायचं, लॅपवर ठेवायचं, मांडीवर ठेवायचे आहेत. ठीक आहे. आणि जेव्हा आपण ब्लेसिंग्स देतो आहे तेव्हा आशीर्वादाची मुद्रा म्हटलं तर ही अशी करायची आहे आणि ती आपल्या हृदय चक्राच्या जवळ आणायची आहे. आपल्या छातीच्या समोर अशी. ठीक आहे. आता ह्याच्यात 2 प्रकारच्या चक्रांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे.
पहिलं चक्र आहे ज्याला आपण हृदय चक्र किंवा हार्ट चक्र असा शब्द वापरतो, आणि दुसरं चक्र आहे ज्याला आपण क्राउन चक्र किंवा सहस्रार चक्र असा शब्द वापरतो. हे आपलं हार्ट चक्र, तिथनच आपल्याला प्रेम येत असतं ना. हार्ट चक्र आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं असतं आणि आपलं सहस्रार चक्र पण आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं असतं. आपलं जे सहस्रार चक्र आहे हे त्या परमात्म्याचं हृदय चक्र आहे. म्हणजे परमात्म्याकडनं येणारी जी गोल्डन एनर्जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये येते, ती या सहस्रार चक्रातनं येत असते. आणि जेव्हा ती आपण अर्थ सरफेसवर देणार आहे, ठीक आहे ना, तर ती दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा जेव्हा आपण पृथ्वीकडे देत असतो, तेव्हा ती आपल्या हृदय चक्रातनं आणि आपल्या या दोन्ही हातांमधनं जात असते. म्हणजे आपण त्या दिव्य परमात्म्याच्या एनर्जीचं एक चॅनल बनत असतो, ज्याच्यात आपण रिसीव्ह करतो गोष्टी सहस्रार चक्रातनं, एनर्जी सहस्रार चक्रातनं येते आणि ती आपण पृथ्वीला देत असतो. आपण फक्त एक माध्यम आहे की जे या दिव्य सोनेरी ऊर्जेला त्या पृथ्वीपर्यंत पोचवतो आहे. बस. ठीक आहे, तर डोळे बंद करा. आपण त्या परमात्म्याचं सगळ्यात पहिले आवाहन करूया. हात नमस्काराच्या स्थितीत सहस्रार चक्राच्या वर न्या. To the Supreme Being, Divine Mother, Divine Mother, Lord Guruji Meling, Johan Jing Meling Pa, all the great one, all the spiritual gurus, spiritual masters, archangels, holy angels, healing angels, guardian angels, spirit angels and spirit guides. I invoke you all to bless all of us with divine love, divine light, divine power, divine healing energy, divine protection, divine abundance, and divine prosperity. Thank you, thank you, thank you so much. With deep gratitude, deep respect, and lots of love, thank you so much. आत्मा नमस्ते. सर्वोच्च ईश्वर, दिव्य माता, दिव्य पिता, महागुरुजी मेलिंग, चोहानजी मेलिंग, आपले आध्यात्मिक गुरु, सर्व संतजन, गुरुजन, महादेवी देवता यांच्याकडे दिव्य आशीर्वादासाठी आवाहन करूया. हे ईश्वरा, आम्हाला दिव्य मार्गदर्शन, दिव्य प्रेम, दिव्य सुरक्षा, दिव्य ज्ञान प्रकाश, दिव्य शक्ती प्रदान कर. पूर्ण विश्वासाने धन्यवाद. आपल्या हृदय चक्रावर ध्यान केंद्रित करा. हृदयापासून स्मित हास्य करा. आपलं हृदय हे प्रेमाचं एक स्रोत आहे. एक सुखद घटना आठवा, ज्या घटनेमुळे आपल्याला भरभरून आनंद मिळतो. अशी एक घटना आठवा. त्या दिव्य आनंदाचा अनुभव घ्या. कल्पना करा, आपलं हृदय एका सुंदर गुलाबासारखं उमलत आहे. कल्पना करा, सुंदर गुलाबासारखं आपलं हृदय उमलत आहे. आता आपले लक्ष हे सहस्रार चक्राकडे न्या. तिथे ध्यान द्या आणि धारणा ठेवा. आणखीन एक सुखद घटना आठवा, ज्या घटनेमुळे आपल्याला भरभरून आनंद मिळतो. त्या आनंदाचा अनुभव घ्या.
आपलं सहस्त्रार चक्र हे एका सुंदर कमळाप्रमाणे उमलत आहे. या दिव्य आनंदाचा अनुभव घ्या. आता एका चेंडूच्या आकाराएवढी लहानशी पृथ्वीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणा. आशीर्वाद देण्यासाठी आपले दोन्हीही हात हे आशीर्वादाच्या मुद्रेत हृदय केंद्राच्या जवळ आणा. आता हृदय केंद्रावर ध्यान केंद्रित करा आणि कल्पना करा की हातातून एक गुलाबी प्रेममय ऊर्जा आशीर्वादाच्या माध्यमातून पृथ्वीवर जात आहे. हे ईश्वरा, मला आपल्या शांतीचं माध्यम बनवा. सर्वांनी शांतीचा अनुभव घ्या. ही शांतता पृथ्वीवर आशीर्वादाच्या माध्यमातून पाठवा. जिथे तिरस्कार आहे तिथे प्रेम नांदो. आपण आपल्याला दिव्य प्रेमाचा माध्यम बनवूया. सर्वांना दिव्य प्रेमाचा आशीर्वाद द्या. जिथे चूक आहे तिथे क्षमा नांदो. आपण आपल्याला दिव्य क्षमा व दिव्य शांतीचं माध्यम बनवूया. पृथ्वीला सुख आणि शांतीचा आशीर्वाद द्या. जिथे निराशा आहे तिथे आशा नांदो. जिथे शंका आहे तिथे विश्वास नांदो. आपण आपल्याला आशा आणि अटळ विश्वासाचे माध्यम बनवूया. पृथ्वीला आशा आणि विश्वासाचा आशीर्वाद द्या. जिथे अहंकार आहे तिथे प्रकाश नांदो. आपण आपल्याला प्रकाश आणि सुखाचे माध्यम बनवूया. पृथ्वीला प्रकाश आणि सुखाचा आशीर्वाद द्या. हळूहळू आपले लक्ष सहस्त्रार चक्रावर केंद्रित करा. हे ईश्वरा, पृथ्वीला प्रेम आणि करुणा द्या. सहस्त्रार चक्रावर ध्यान केंद्रित करून दिव्य सोनेरी ऊर्जेचा आशीर्वाद पृथ्वीला द्या. हे ईश्वरा, आपण आम्हाला दिव्य करुणा, दिव्य प्रेमाचं स्रोत बनवा. पृथ्वीला दिव्य प्रेम आणि दिव्य शांतीचा आशीर्वाद द्या. पृथ्वीला दिव्य ज्ञान, दिव्य सुरक्षा, दिव्य आनंद आणि दिव्य एकतेचा आशीर्वाद द्या. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला या दिव्य आनंद आणि दिव्य एकतेचा अनुभव मिळावा असा आशीर्वाद द्या. या पृथ्वीवर सुख समृद्धी नांदो. सर्वांचं भलं हो. आता एकाच वेळी सहस्त्रार व हृदय केंद्रावर आपले ध्यान केंद्रित करा. परब्रह्माच्या हृदयातून वाहणारी दिव्य सोनेरी ऊर्जा तुमच्या सहस्त्रार चक्रातून आत येत आहे अशी कल्पना करा. आणि ही ऊर्जा तुमच्या दोन्हीही हातातनं निघून पृथ्वीवर जात आहे. ही दिव्य ऊर्जा
परिवर्तित करणारी दिव्य ऊर्जा आहे. पृथ्वीवर जिथे काही हिंसा किंवा नकारात्मक ऊर्जा आहे, ती ऊर्जा अहिंसा आणि सकारात्मक ऊर्जेत परिवर्तित होत आहे. पृथ्वीला आशीर्वाद देत राहा. सकारात्मक ऊर्जेत, अहिंसेच्या ऊर्जेत परिवर्तन होत आहे. हे ईश्वरा, सगळ्यांना प्रेम आणि करुणा द्या. सगळ्यांना स्वस्थता, आंतरिक सौंदर्य, आनंद, बुद्धी आणि सफलता मिळो. तथास्तु. आपण सगळे एक आहोत, ही भावना मनात ठेवा. दोन्ही हात मांडीवर ठेवा आणि तळवे आकाशाकडे असतील असं बघा. सहस्त्रार केंद्राच्या 3 इंच वर एक सुवर्ण ज्योती आहे. त्या ज्योतीवर ध्यान केंद्रित करा. स्थिरतेचा आणि निश्चलतेचा अनुभव घ्या. ओंकाराच्या या नादात ही स्थिरता आणि ही निश्चलता वाढत जाते आहे. 2 ओंकाराच्या मध्ये असलेल्या त्या शांततेचा अनुभव घ्या. ओम. ओम.
आपल्या दोन्ही हातातनं ऊर्जा पृथ्वीवर जात आहे. हळुवारपणे आपल्या शरीरात परत या. सावकाश आपल्या हातापायाची बोटे हलवा. आता दोन्ही हात आशीर्वादाच्या मुद्रेत छातीच्या स्तरावर आणा. डोळ्यासमोर एक छोट्या निळसर पृथ्वीची कल्पना करा आणि मनातल्या मनात म्हणा, पृथ्वीला आशीर्वाद मिळू दे. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला सुख, समाधान, शांती व आध्यात्मिक उन्नती मिळू दे. तथास्तु. आता दोन्ही हात जमिनीकडे आशीर्वादाच्या मुद्रेत न्या. अतिरिक्त ऊर्जा भूगर्भात अधिक खोल खोल पाठवा. कल्पना करा, आपल्या मेरुदंडाखालून एक सोनेरी मूळ जात आहे आणि ते खोल खोल भूगर्भात उतरत आहे. कल्पना करा, पृथ्वीला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी उपलब्ध हो. पृथ्वी पुनर्जीवित हो. पृथ्वी पुनर्निर्माण हो. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला शांती, समाधान व समृद्धी मिळो. तथास्तु. आपल्या हातातनं आणि आपल्या त्या सोनेरी मुळातनं ऊर्जा ही पृथ्वीला जात आहे अशी कल्पना करा. चला, आता आपण आभार व्यक्त करूया. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर आणा. हे सर्वोच्च ईश्वर, दिव्य माता, दिव्य पिता, महागुरुजी मेलिंग, चौहानजी मेलिंग, आपले आध्यात्मिक गुरु, सर्व संतजन, सर्व गुरुजन, महादेवी देवता, आपण आम्हाला दिव्य मार्गदर्शन, दिव्य प्रेम, दिव्य सुरक्षा, दिव्य ज्ञान प्रकाश, दिव्य शक्ती प्रदान केल्याबद्दल आपल्याला पूर्ण विश्वासाने धन्यवाद. आता सावकाश डोळे उघडा. आत्मा नमस्ते. नमस्ते.